साठी या प्रति षटकारासाठी कॅश प्राइज होतं सोमजी कटारे साहेबांकडनं, ते कॅश प्राइज आपण घेऊन जायचंय. आजच्या दिवसातील लीग स्टेज मधील आपण पाहते शेवटची मॅच दहिवली प्रीमियर लीग 2024 पर्व 4थ्या मधील आपण पाहतोय. शेवटची मॅच शिंदे कॉर्नर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय 40-40 वॉरियर्स टीम टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय शिंदे कॉर्नर या टीमला आणि पहिला आघाडीचा आणि सलामीचा गोलंदाज राज, त्याच्या समोर आपण पाहतोय दिनेश. पहिल्या चेंडूवरती कट केलाय, कव्हर मधून चेंडूला काढलाय, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. मॅचला सुरुवात झाली आहे आणि गोलंदाजाचं स्वागत दिनेश या फलंदाजाने केलंय चौकारानं. हा देखील चांगला फटका, यावेळी अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी थोडंसं फंबल पाहायला मिळतंय, परंतु एकच धाव मिळेल. दोन चेंडू 5 धावा. हा फटका सचिन मनवेच्या बॅट मधून काऊ कॉर्नरला क्लिअर करतोय, येतोय सचिन मनवे ब्रँडेड षटकार. 3 षटकारांसाठी विकी गुंजाल यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज सचिन मनवेंसाठी. षटकाराला तर प्रति षटकारासाठी मिलिंदजी लाड साहेबांकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. अगदी पहिल्या सामन्यांपासून हे कॅश प्राइज लागलं जातं. हे खेळाडूंवरचं प्रेम आहे, खेळाडूंचं खेळ कसा भरता येईल, त्यांच्यावरचं कॉन्फिडन्स लेवल कशी वाढेल. हा फटका देखील नाही, 1 वर्ष थांबावं लागेल. यावेळी आणखीन एक चांगला जबरदस्त स्कोर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेगला आला आणखीन एक चौकार. चौकार हॅट्रिक साठी मिलिंदजी लाड साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. पराग शिंदे कॉर्नरचे प्रोप्रायटर 500 रुपये. आणखीन एक फटका दर्जेदार आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि त्याला बीट करत चेंडू चाललाय, येतोय चौकार. चौकाराची हॅट्रिक इथे मात्र संपादित करतोय फलंदाज सचिन मनवे. काय बॅटिंग करतोय, राजच्या विरोधामध्ये आक्रमण स्वीकारलंय. 23 जावा. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आता मात्र टाळ्यांचा गजर खेळाडू कक्षामधून शाबासकी देत असताना चांगली इनिंग आता मात्र साकारतोय सचिन मनवे. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सलामीला आलाय आणि जी जबाबदारी त्याच्यावरती सोपवली आहे त्या जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी. पहिला दिवस ज्याने गाजवला गोलंदाजीमध्ये तेजस गायकवाड आमच्या समयमध्ये इथे बसलेत. खऱ्या अर्थानं पहिली मेडन विकेट. पहिली मेडन ओव्हर खऱ्या अर्थानं ज्याच्या माध्यमातून या प्रीमियर लीग मध्ये टाकली गेली तो तेजस गायकवाड. कमालीची गोलंदाजी पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जुनेरा अनम 11 या टीम कडून खेळत असताना त्या टीमचे पुरस्कर्ते रफिक मेस्त्री. त्यानंतर आपण पाहतोय शरद भाऊ फाउंडेशन ही टीम, त्याचे पुरस्कर्ते ऋषभ लाड. स्वयंश 11 टीमचे पुरस्कर्ते पराग कोकजे. त्यानंतर 40-40 वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते संकेतजी बासे. स्वामी 11 टीमचे पुरस्कर्ते समीरजी चव्हाण.
आणि HR वॉरियर्स या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहतोय आदरणीय ऋषी खोत आणि आदरणीय हर्षल मोरे. व्हाईट बॉल अव्वंतर चेंडू. त्यानंतर अनुष्का 11 टीमचे पुरस्कर्ते आलोक आदक. त्यानंतर शिंदेच कॉर्नर टीमचे पुरस्कर्ते परागजी शिंदे. अंश वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते राहुलजी गायकवाड. खोत दाबा 11 टीमचे पुरस्कर्ते मिथिल खोत. लौकिक 11 टीमचे पुरस्कर्ते किरण पालवेसर आणि सुपरस्टार आयुष टीमचे पुरस्कर्ते चेतन चव्हाण. या सर्व खऱ्या अर्थानं पुरस्कर्त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण धन्यवाद व्यक्त करूया, त्यांचे आभार मानूया आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. खऱ्या अर्थानं या प्रीमियर लीगमध्ये जेवढं महत्त्व खेळाडूंना दिलं जातं तेवढंच महत्त्व पॅकरचं देखील असतं, पुरस्कर्त्यांचं देखील असतं. इथे मात्र जेल त्याच्याकडनं सुटला जातोय. यावेळी दिनेशला जीवदान देण्यात आलं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बाला मसे हा फुलटॉस स्वीप केलाय, पॅडल स्वीप. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. हा बॅक टू बॅकचा चौथा चौकार. चार चेंडू 30 धावा धाव फलकावरती. अफलातून बॅटिंग, अफलातून इनिंग साकारतोय आपल्या टीम साठी. शिंदे कॉर्नर या टीम कडून खेळत असताना कमालीची बॅटिंग. यावेळी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा दूरवरचा चेंडू उचली देखील घेतली चेंडूनी. डॉट बॉल आलाय, कमबॅक केलं गोलंदाजानं, डॉट बॉल फेकलाय. 4 चेंडूंवरती 4 चौकार आलेत. आणखीन एक फटका दमदार आहे काऊ कॉर्नरला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव, एकच धाव, एकापेक्षा जास्त नाहीये. एकच धाव मिळेल. 31 धावा. बालाचं कौतुक करायला हवं. या षटकामध्ये त्यानं चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. हा फटका हवेमध्ये खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला जज केलं जात आहे आणि इथे आणखीन एक झेल ड्रॉप होतोय. स्वतः एसटी रक्षक तिथपर्यंत अगदी पोहोचले होते. दोन धावा इथून कंप्लीट करण्यात आल्या दोन्ही बॅटरच्या दरम्यान. चांगली रनिंग द बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळतीये. धाबा आता मात्र जमवायचे, चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करायची आहे, धावसंख्येचा उच्चांक गाठायचा आहे. याच उद्देशानं खऱ्या अर्थानं प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शिंदे कॉर्नर टीमचे हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पराग शिंदे या टीमचा कॅप्टन आहे, या टीमला लीड करतोय. आता मात्र स्वतःला मागे थांबवलंय, काहीतरी चेंजेस केलेत आणि आतापर्यंत यशस्वी पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे. यावेळी व्ही
2 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 34 वरती जाऊन पोहोचली आहे. बिनबाद 34 ही धावसंख्या थोडस विचार करण्यास भाग पडलाय 40-40 वॉरियर्स या टीमला, कारण की ही टीम देखील गोलंदाजीमधून वर्चस्व गाजवत होती, परंतु तिच्या विरोधामध्ये आक्रमण स्वीकारलंय सचिन मनवेनं. काय फलंदाजी केली आहे, अफलातून फलंदाजी. आज मात्र चर्चेत राहील हा खेळाडू. सलग 4 चेंडूंवरती 4 चौकार. सर्वांच्या अगदी होठावरती नाव सचिन मनवेचं आपल्याला पाहायला मिळेल. ही मॅच खऱ्या अर्थाने निर्णायक आहे आणि या निर्णायक मॅच मध्ये अगदी निर्णायक बॅटिंग केली आहे सचिन मनवेनं. 2 षटकांमध्ये धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे 34 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजीसाठी आलाय साहिल. या टीमचा प्रमुख गोलंदाज राज त्याच्यावरती आक्रमण केलं आणि त्यानंतर मात्र थोडीशी सेना देखील बिखरली गेली. सेनापतीवर वार झाल्यावरती सेना देखील बिखरली जाते, तसं चित्र आता मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. साहिलचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा, अगदी आपण पाहतोय आउटसाइड दी ऑफ स्टंप, डॉट बॉल. आमचे मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला, या मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने एन्जॉय करतात. या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. एक धाव आली आहे. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहताय दहिवली प्रीमियर लीग 2024 हे 4थं पर्व. भव्य दिव्य असं आयोजन, आणि आयोजन तेवढंच ताकदीचं, परंतु नियोजन देखील तेवढ्याच ताकदीचं पाहायला मिळतं. अगदी नियोजनबद्ध ही स्पर्धा या बामच्या मला या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. या चमचमत्या आकर्षक ट्रॉफीज, कोणता संघ याच्यावरती बाजी मारणार? टॉप 3 मध्ये आपण पाहतोय जुनेरा, अनम 11 आणि खोद दाबा 11 या 2 टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा फटका देखील, अगदी चेंडू देखील खोलवर टप्प्याचा होता, त्याला खणून काढलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगानं आलेत. दुसरी धाव देखील कंप्लीट. सुरेख राईन इन द बिटवीन विकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. अगदी चित्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या गतीनं या धावा कंप्लीट केल्या जात आहेत दोन्ही बॅटरच्या दरम्यान. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या 2 धाब्याच्या साह्यानं 37 विदाउट लॉस. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आणखीन एक स्कोर ऑफ द विकेट. शॉर्ट स्कोअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. अडोतीस धावा धावफलकावरती. आकुट टप्प्याचा कमी गतीनं कव्हर मधून काढलाय चेंडूला. डीप कव्हरला चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळी दिनेशच्या बॅट मधून येतोय चौकार. 42 धावा धावफलकावरती. 42 धावा धावफलकावरती. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. तिसरं षटक पाहतोय आपण प्रगतीपथावरती. 42 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 षटकांची मॅच. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 42 धावा विदाउट लॉस. शिंदे कॉर्नर टीम बॅटिंग करतीय. या टीमचा बाहुबली, या दहिवली गावचा बाहुबली, बॅटिंग मध्ये ज्याला ओळखला जातो, पराग शिंदे या टीमचा कॅप्टन अजून येणं बाकी आहे. हा फटका देखील चांगला आहे. एक धाव आली आहे. 43 झालाय. षटक क्रमांक तिसरं देखील समाप्त झालंय. तत्पूर्वी आपण जाऊया स्वागत समारंभाकडे. मी बाळादादा धनवे यांना विनंती करतो, या आपण स्वागत मान्यवरांचं या ठिकाणी करूया.
आमचे कॅमेरामन जरासा स्टेज कव्हर करा. आदरणीय राजेश भाऊ लाड साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे आयोजक आमचे बाळादादा धनवी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती केलं जातं. त्यानंतर आदरणीय नैनेजी दिघे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती बाळादादा धनवी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आदरणीय नैनेजी दिघे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर आदरणीय नितीनजी दगडे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती बाळादादा धनवे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्यानंतर आमचे सौरभजी दाबणे, सन्माननीय सौरभजी दाबणे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती बाळादादा धनवे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. सर मॅच चालू करा. सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती अगदी त्यानंतर सन्माननीय आमच्या आदित्यजी लाड साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक बाळादादा धनवी यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते करायचं. साहेबांना मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह. दहिवली प्रीमियर लीग 2024 पर्व 4 मध्ये जे मान्यवर आम्हाला खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी लाभलेत त्या मान्यवरांचं यशोचित मान आणि सन्मान, अगदी मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. दहिवली प्रीमियर लीग 2024. जाऊया मॅच कडे, जिथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला होता. धावसंख्या आपण पाहत होतो 43 आणि आता 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. बाला मसे पहिल्या चेंडूवरती दुहेरी, त्यानंतर डॉट बॉल. हा फटका व्ही शेप मध्ये वाईडिश लॉंग ऑनला, त्या ठिकाणी डीप मध्ये राज आहे. एकच धाव मिळेल. बाला मसे खऱ्या अर्थानं सकाळपासून प्रभावित करतोय. चांगली गोलंदाजी राहिली, त्याला देखील क्षेत्ररक्षकाची साथ तेवढीशी लागली नाही. अन्यथा फार चांगली गोलंदाजी बाला मसेची देखील राहिली आहे. कौतुक कराल तेवढं कमी आहे या गोलंदाजा. प्रति षटकारासाठी मिलिंदजी लाड साहेब आमच्या अगदी सकाळपासून या स्पर्धेसाठी पारितोषिक लावतात. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम स्वागत करूया. हा फुलटॉस थोडस कमी गतीनं व्हेरिएशन आणली होती. बॅक ऑफ दी हँड, स्लोअर डिलिव्हरी, डॉट बॉल. बाला मसे चांगली गोलंदाजी करतोय. कमालीची गोलंदाजी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते बाला मसेची. आणखीन एक डॉट बॉल सचिन मनवेला देखील थांबवून ठेवलाय, ज्यानं बॅक टू बॅक 4 चौकार आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 1 षटकार ज्याच्या बॅट मधून आलाय. हा फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, टिपली जाईल झेल आणि इथे मात्र जल्लोष पहा बाला मसेचा. विकेट, महत्वपूर्ण विकेट.
46 धावा धावफलकावरती. आता दहिवली गावचा बाहुबली पराग शिंदे मैदानामध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. 46 धावा धावफलकावरती. समोर बाला मसे. कमी गतीनं फसवा चेंडू. चेंडू हवेमध्ये. ते थोडं स्पीडअप करा. चला 40 वॉरियर्स टीम थोडस स्पीडअप करा. हॅलो. शेवटचं षटक घेऊन आलाय जगदीश. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. डिपॉझिट केलाय स्टँड मध्ये. आलाय षटकार बाहुबलीच्या बाट मधून. चौकार येतोय. चौकार आला आणि या चौकारानं आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचतोय 59. बाहुबली मैदानामध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. स्टार्ट मात्र टीमला मिळवून दिला होता सचिन मनवेनं आणि तो स्टार्ट आता मात्र कायम ठेवतीये टीम शिंदे कॉर्नर 11. पराग शिंदे एक षटकार एक चौकार ज्याच्या बाट मधून आलाय. जणू काही अगदी चांगली कामगिरी करावी लागेल जगदीशला. धावसंख्या कुठेतरी थांबवावी लागेल आणि इथे दांडी गुल टी फॉर टॅक जशाच तसं प्रत्युत्तर. पहिल्या 2 चेंडूंवर
हा फुलटॉस होता. लॉंग लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट लेग लॉंग लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाहीये. डीप मधनं येणार. तत्पूर्वी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी निघालाय दिनेश आणि तिसरी धाव घेताना फलंदाज इथून मात्र जयशीलला परतावं लागतंय. 61 धावा धाव फलकावरती. या 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीसाठी मात्र कॉल होता. दिनेशला स्ट्राईक हवी आहे शेवटच्या षटकामध्ये. जो सलामीला गेलाय खऱ्या अर्थानं. कमीत कमी स्ट्राईक मात्र त्याच्याकडे आल्या, परंतु जेव्हा जेव्हा स्ट्राईक आल्या तेव्हा मोठा फटका त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. चांगली इनिंग आता मात्र दिनेशची देखील आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते. सलामीला गेलाय विश्वासानं, मात्र सलामीची खऱ्या अर्थानं जबाबदारी त्याच्यावरती सोपवली होती. त्या विश्वासाला खरा उतरलाय. ऑन साइडला फुलटॉस होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. एकच धाव थांबवलं. आता खऱ्या अर्थानं धावसंख्या जी उच्चांक गाठत होती तिला थोडस रोख लावण्याचं काम केलं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 62. चला, ज्या टीम क्वालिफाय झाल्यात त्यांनी देखील रेडी राहायचंय. जुनेरा अनम 11, सोयांश 11, व्हाईट बॉल, त्यानंतर खोद दाबा आणि शरद भाऊ फाउंडेशन या टीमनं देखील रेडी राहायचंय. 63 धावा धाव फलकावरती. ऑन साइडला हा फटका सजवला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाव घेताना फलंदाज होईल बाद. 64 धावा धाव फलकावरती लावल्या गेल्यात. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शिंदे कॉर्नर या टीम कडून आणि 65 धाव्यांचं आव्हान ठेवलंय ते 40-40 वॉरियर्स या टीम समोर. येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये हे आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल. आली द हिवली प्रीमियर लीग, आली द हिवली प्रीमियर लीग. जमले सारे जण खुश झालं या मन. 11 स्टार द हिवलीच हे आयोजन. जमले सारे जण खुश झालं या मन. ओमकार द हिवली संघाचं हे आयोजन. प्रीमियर लीग चषक हैमानाचा द हिवली गावातील क्रिकेट संघांचा. प्रीमियर लीग चषक हैमानाचा द हिवली गावातील क्रिकेट संघाचा. आयोजक सारा गाव हा पहिल्या वर्षाचा. खेळ क्रिकेट साऱ्यांच्या यो हर्षाचा. कुर्ले या संघाचा टंका वाजतोय खेळाडू.
आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या खऱ्या अर्थानं 64 आणि 65 धाब्यांचं आव्हान ठेवलं ते टीम 40 वॉरियर्स समोर आणि ते आव्हान आता कशा प्रकारे त्या आव्हानाचा पाठलाग आता कशा प्रकारे केला जाईल याच्यासाठी आपण पाहतोय सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. केतन बामणे आणि साहिल ही सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तर आमचे सन्माननीय राजेशजी लाड साहेब इथे अगदी आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरतून एन्जॉय करतात. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इथे उपस्थित झालेत. तर साहेबांकडनं इथे विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज खऱ्या अर्थानं लावलं गेलं. स्टॅकिंग गेंडवरती केतन बामणे, गोलंदाजीसाठी आला आहे पराग शिंदे या टीमचा कॅप्टन. शिंदे कॉर्नर 11 या टीमचा कॅप्टन पराग शिंदे. बॅटिंगसाठी आला एक चौकार एक षटकार. आणि नक्कीच राजेश भाऊ लाड यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये असतील. तर चौकार हॅट्रिकसाठी देखील आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील आमचे सन्माननीय राजेश भाऊ लाड यांच्या माध्यमातून हे पारितोषिक खऱ्या अर्थानं देण्यात येईल. मॅचला सुरुवात होतीये. पराग शिंदे पहिले षटक घेऊन तयार झाला. पहिला चेंडू अवे फ्रॉम द व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल. चला व्हाईट बॉल आहे. हा फटका चांगला आहे केतनच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करत एक टप्प्या अखेर चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. केतन बामणेच्या बॅट मधून चौकार. चौकाराच्या हॅट्रिक साठी राजेश दादा लाड साहेबांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिला चौकार आलाय केतनच्या बॅट मधून. आमचे सन्माननीय प्रसादजी डेरवणकर साहेब देखील इथे उपस्थित झाले. साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. आणखीन एक दर्जेदार फटका लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. ते टार्गेट आता मात्र त्याच्या पाठलाग करत असताना चांगली इनिंग पहिल्या 2 चेंडूंवरती पाहायला मिळतीये. 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक अव्वांतर चेंडू आला होता. हा देखील नजाकत भरा स्ट्रोक. फाईन केलेत. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चौकाराची हॅट्रिक इथे मात्र कंप्लीट करत असताना केतन बामणे या टीमचा कॅप्टन. 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं चौकार हॅट्रिक साठी आणि ते आता इथून मात्र संपादित केलं जात आहे आमचे आदरणीय राजेश दादा लाड साहेबांच्या माध्यमातून. प्रत्येक डॉट बॉल साठी पराग शिंदे साठी 100 रुपये असतील आणि प्रत्येक विकेट साठी 200 आमचे मिलिंद दादा लाड यांच्या माध्यमातून. आणि त्याच्यावरती आक्रमण. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. केतन बामणेचा स्ट्रॉंग झोन आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक आणला आणि फलंदाज
इथून झालाय केतन बामने बाद. आता ज्या क्षेत्ररक्षकाने झेल खऱ्या अर्थानं कंप्लीट केला त्याच्यासाठी कॅश प्राइज आहे 100 रुपयाचं कॅश प्राइज. अतुलजी धनवटे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. जे झेल इथं मात्र कंप्लीट करण्यात आला ज्या क्षेत्ररक्षकाकडून त्याच्यासाठी हे कॅश प्राइज असेल. तर केतन बामणेसाठी देखील राजेश दादा लाड यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज चौकार हॅट्रिकसाठी. बॅटल आता आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. पराग वर्सेस केतन हे बॅटल फार रंगतदार होतं. टी फॉर टॅक जशाच तसं प्रत्युत्तर. पहिल्या 3 चेंडूंवरती केतन हवी त्यानंतर मात्र केतनला परतावलंय. विकेट घेतली केतनची. हा फटका चांगला आहे हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत. षटक क्रमांक पहिलं इथून समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15. आमचे सन्माननीय नगरसेवक प्रसाददादा डेरवणकर यांच्या शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती बाळादादा धनवी यांच्या शुभ हस्ते केला जातो. कैमरामैन फोकस करो. पंधरा धावा धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट 15. दुसरं षटक रोहितचं व्हाईट बॉल. थोडासा दूरवरून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 वरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. व्हाईट बॉल आला. 24 बॉल आणि 49 धाब्यांची गरज आहे. विकेट हॅट्रिक साठी आनंद नागतिलक यांच्याकडनं 1000 रुपये. चांगला चेंडू. हा चेंडू चांगला आहे. या चेंडूवरती निश्चितच कोणतीही रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आला गोलंदाजीसाठी रोहित आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक आली तर आनंद नागतिलक यांच्याकडनं 1000 रुपये गुगल पे केले त्यांनी आणि जर नाही आली तर ते कमिटीत जमा होतील. चांगला चेंडू कमबॅक करून देतो आपल्या टीमला. काय गोलंदाजी साकारतोय रोहित. डावकुरे हाताचा हा स्विमर. आता परागला देखील माहिती आहे अगदी वेगवान गोलंदाजावरती रन्स येत आहेत. अशा वेळी मात्र आपल्या टीम मधला स्विमर
कॅप्टनचं कौतुक करायला हवं. स्विमर आणलाय आणि त्याच्या विरोधामध्ये थोडंसं कठीण जातं फटकेबाजी करणं. पडल्यानंतर थोडंसं वळण देखील चेंडू घेतोय. रोहित चांगली कामगिरी करतोय या मॅच मध्ये. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु थोडासा बाहेर निघालाय. व्हाईट बॉल आलाय. व्हेरिएशन आणायची, काहीतरी वेगळं करायचंय. या प्लॅटफॉर्म वरती जर मी आता स्वतःला सिद्ध केलं ना, तर इथून मला प्रसिद्ध होण्याची हा प्लॅटफॉर्म आहे. आणि इथून जर का चांगली कामगिरी केली तर पुढे निश्चितच आपला प्रवास हा सुखकर असणार आहे. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. जोरदार अपील केली जाते. अंपायर सांगतायत की बॅटला चेंडू स्पर्श झालाय आणि इथून आणखीन एक विकेट साहिलला देखील परतवलाय. स्विमर आलाय आणि त्याने मात्र थोडस नाकी दम करून ठेवलाय बॅटिंग करणाऱ्या 40-40 वॉरियर्स या टीम कडे. चला लवकरात लवकर मॅच चालू करा. चौकार आलाय. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी गफलत चुकी आपल्याला पाहायला मिळाली. चौकार आलाय. धावसंख्या थांबली होती, आता तिला गती मिळाली आहे. थोडीशी पुढे सरकते. 21 धावा धावफलकावरती. आणखीन एक जबरदस्त फटका ऑन साइडला डीप मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे दिनेश. कमालीचे क्षेत्ररक्षण. एकच धाव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोहितची पाहायला मिळतीये. क्षेत्ररक्षकाने चुकी जर केली नसती तर तिथे देखील आपण पाहतोय धावा वाचवू शकला असता. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 वरती. पाठलाग करायचंय 65 धाबांचा 40-40 वॉरियर्स टीमला. राज अजूनही मैदानावरती आहे. थोडस स्पीडअप करा शिंदे कॉर्नर टीम. प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एन्जॉय करतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करूया. षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 प्रतिषटक. 11च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या 65 धावांचा पाठलाग करत असताना टीम 40-40 वॉरियर्स महत्वाचे खऱ्या अर्थानं दोन. थोडस स्पीडअप करा शिंदे कॉर्नर टीम. स्पीडअप करा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 वरती. बावीस.
हा डॉट बॉल आहे. पहिला वाईट, त्यानंतर 2 निर्धाव, त्यानंतर वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक चौकार, एक सिंगल आणि एक वाईट डॉट. शेवटचा बॉल डॉट आला. चला दोन्ही टीम थोडस स्पीडअप करा. आम्हाला देखील माहिती आहे मॅच फार क्रुशल मुवमेंट वरती आहे, परंतु आपल्याला वेळेचं देखील बंधन असेल. आपल्याला अजूनही मॅचेस खेळवायचे आहेत. आपल्याला सेमीफायनल, फायनल, क्वार्टर फायनल मॅचेस खेळवायचे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करा आणि कमीत कमी वेळ खर्च करून मात्र इनिंग संपवायची आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा, प्रतिषटक 11च्या सरासरीने आपल्याला पाहायला मिळतात. आता येणाऱ्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथून बनवायचे आहेत 43 धावा, 43. 18 चेंडू 43 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती नीरज, डावकरी हाताचा फलंदाज, नॉन स्ट्रायकिंग वरती राज. थर्ड अंपायर साठी रेफर केलाय. आणि आमची 24 लाईव्ह इव्हेंटची टीम इथे आपण पाहतो या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आता आपल्याला पाहितलं जाईल. हा डिसिजन पेंडिंग आहे. फलंदाज बाद आहे. राजेश दादा लाड साहेबांकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेत. धन्यवाद दादा, तुमचं प्रेम सातत्यानं असंच राहू द्या. गणेश आला आणि गणेशच्या बॅट मधून हा दर्जेदार वाईडिश लॉंग ऑन ला क्लिअर करणारा क्वालिटी दर्शवतोय. फटका येतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 28 धावा धाव फलकावरती. या षटकाराच्या साह्यानं कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय, जणू की पवेलियन मधून सेट होऊन आलाय. मोठा फटका पहिल्या चेंडूवरती. हा खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे चुकी घडली आहे. सदोतीस धाब्यांची अजूनही गरज आहे 40-40 वॉरियर्स या टीमला.
नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय सचिन. 6व्या क्रमांकावरचा हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सचिन. आणखीन एक विकेट. थँक्यू डीजे. आपण पाहतोय मित्रांनो इथे आपले सन्माननीय राजेश दादा लाड इथे उपस्थित आहेत. साहेबांना या आयोजनाबद्दल 2 शब्द खऱ्या अर्थाने व्यक्त करावे. हे आयोजन खऱ्या अर्थानं केलं गेलं हे दैवलीकरांचं हे भव्य दिव्य असं आयोजन खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळी आपण पाहत आलोय की दैवलीकरांचं क्रिकेटवरचं प्रेम आणि सातत्याने तुमचं दैवलीकरांवरचं प्रेम हे क्रिकेटसाठी आपण सातत्यपूर्वक पाहत आलोय. या आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? दहिवली प्रीमियर लीग ही आपल्या दहिवली गावाची मानाची अशी क्रिकेट स्पर्धा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी बामच्या मळ्यामधल्या या भव्य दिव्य अशा ग्राउंडवर संपन्न होते. या दहिवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून गावातील जवळपास 170-180 खेळाडूंना क्रिकेटपटूंना आपला नैसर्गिक क्रिकेटचा खेळ दाखवण्याची चांगली अशी संधी, एक चांगलं असं व्यासपीठ दहिवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतंय. आणि एक गुणवंत आणि क्रिकेटला खऱ्या अर्थाने वाहून घेणारे बाळा धनवे असतील किंवा त्यांचे पराग शिंदे किंवा त्यांचे सर्वच सहकारी, मी कुणा 1-2 जणांचं नाव नाही घेणार, परंतु सर्वच सहकाऱ्यांनी दहिवली गावाला असलेली क्रिकेटची परंपरा आजपर्यंत जपून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावातील खेळाडूंना एक चांगल्या हक्काचं असं व्यासपीठ निर्माण करून दिलं. या दहिवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्वच खेळाडू आपलं या ठिकाणी नैसर्गिक खेळ दाखवत असतात आणि प्रत्येकाकडे असणारं क्रिकेटचं खरं सातत्य हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. सुंदर असा फटका. अशा सुंदर अशा स्पर्धेच्या आयोजनाबद्दल सर्वच आपल्या देवलीतील क्रिकेटपटूंचं सर्व आयोजकांचं मी या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अतिशय चांगली आणि नीटनेटकी अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल देवली प्रीमियर लीग 2024ला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. भविष्यात देखील अतिशय दर्जेदार असं क्रिकेट साऱ्या खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी आपल्याला दैवलीकरांना मिळो अशी शुभेच्छा देऊन धन्यवाद. पस्तीस धावा धावफलकावरती. अजूनही इथून 30 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि अजूनही 30 धाब्यांची गरज असेल ती टीम 40 वॉरियर्सला. खऱ्या अर्थानं फार चांगलं वक्तव्य आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं दर्जेदार आयोजन तर आपल्याला पाहायला मिळते, परंतु राजेशदादा लाड यांचं आपल्याला क्रिकेटवरचं प्रेम सातत्याने पाहायला मिळतं. प्रत्येक क्रिकेटच्या सामन्यांमध्ये ते अगदी अग्रेसिव्ह असतात आणि प्रत्येक क्रिकेटच्या सामन्यांना अगदी वेळात वेळ काढून मात्र भेट देण्यासाठी निश्चितच ते त्या ठिकाणी उपस्थित होतात. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, हे दैवलीकरांवरचं प्रेम आहे. येणारे चेंडू व्यंकटेशने जर का षटकार लगावला तर सार्थक घरलुटे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 35 धावा. तिथेच थांबवलं जात आहे. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 11 आणि बनवायचे 30 धावा. आणखीन एक चांगला चेंडू
बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक एक धाबेसाठी खऱ्या अर्थानं झगडावं लागतंय 40-40 वॉरियर्स या टीमला. केतन बामणे ज्यावेळी मैदानामध्ये बॅटिंग करत होता असं वाटलं होतं की 3 षटकांमध्ये या धावा मात्र कंप्लीट केल्या जातात की काय, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि या खेळामध्ये अगदी शेवटपर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत हे सांगणं कठीण असतं की कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ हरेल. आता मात्र येणारे आपण चेंडू पाहतोय, शिल्लक आहेत ते 10 आणि बनवायचे आहेत 29 धावा. 10. चला फिल्डिंग करणारी टीम, भरपूर वेळ घेतला जातोय. फिल्डिंग करणारी टीम शिंदे कॉर्नर मॅच स्टार्ट करा लगेच. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला. हा गोलंदाज विवेक चांगली गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थानं पराग या कॅप्टनचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं. ज्या वेळी वेगवान चेंडूंवरती रन्स येतात ना त्यावेळी मात्र स्विमरचा वापर केला जातोय आणि त्याच्यामध्ये त्यांना यश देखील अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, हा देखील स्विमर आपल्याला पाहायला मिळतोय. कमी गतीने चेंडू फेकतोय. चेंडूमध्ये व्हेरिएशन आहेत, अचूक टप्पा आहे, अचूकता आहे, सर्व गुण संपन्न असा गोलंदाज विवेक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या धावांना थांबवण्यासाठी, या धावांना रोख लावण्यासाठी जो गोलंदाज वापरला गेला विवेक आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. फटका देखील फसलाय हवेमध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडली जाते झेल, विवेकला मिळते पहिली सफलता आणि इथून टीम 40-40 वॉरियर्स थोडीशी बॅकफुट वरती पाहायला मिळते. तर सलग 3 षटकार जर का आले तर राजेश दादा लाड यांच्याकडनं पुनश्च 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला, आपण पाहतोय बाळा. संपूर्ण या स्पर्धेसाठी सर्वांचं योगदान अगदी मोलाचं राहिलंय. ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी सर्वांनी घेतलेली मेहनत ही अगदी आपण गेले 3 दिवस पाहतोय. अतोनात मेहनत खऱ्या अर्थानं सर्वांचीच राहिली आहे. हा फटका देखील फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, चेंडू फार दूरवर राहिलाय. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी विवेकची राहिली आहे. 37 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 देखील इथून समाप्त झालंय आणि आता येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 28 धावा. शेवटचे 6 चेंडू 28 धावा पाहिजेत. चला फिल्डिंग करणारी टीम आता कोणताही टाइमपास फार चांगली मेहनत आपण पाहतो आयोजनामध्ये घेतली जाते. विकी गुंजाल असतील, बाळादादा धनवे असतील, पराग शिंदे असतील, आमचे विठ्ठलजी झुंजारराव असतील, बऱ्याच साऱ्यांची मेहनत खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी. केतन बामणे सुद्धा असतील, बऱ्याचशी साहिल जाधव असेल, बऱ्याचशांची मेहनत. थर्ड अंपायर विमरसाठी चेक केलं जाईल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आमचे सीईओ राज पाटील आज बरेचसे खुश आहेत. केतन बामणे आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी या. सन्माननीय राजेश दादा लाड यांच्या शुभ हस्ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज, सलगचे 3 चौकार, चौकाराची हॅट्रिक.
कॅमेरामन फोकस करो. नो बॉल असेल. फ्रीडचा चेंडू होता, त्याच्यावरती डॉट बॉल आलाय. पराग शिंदेच्या विकेट हॅट्रिक साठी विठ्ठल झुंजराव यांच्याकडनं 1000 रुपये आणि सोहम कटारे यांच्याकडनं 1000 रुपये. परंतु त्याच्या विरोधामध्ये बालानं ठोकला हा षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये या षटकाराच्या साह्यानं 46. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. तीन चेंडू 19. हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये कंप्लीट केली जाईल. झेल बालाला देखील परतवलंय. कमालीची गोलंदाजी बाळाची राहिली होती. बॅटिंग मध्ये आला, त्याने देखील एक षटकार लगावला. चांगला खेळ पाहायला मिळाला आपल्याला. आता शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात 19 धावा. चांगला चेंडू. बघा प्रत्येकाला हेच सांगणं आहे, जर तुम्हाला झेलची अपील करायची असेल ना तर मेन पंचांकडे करा. स्कोअर लेग पंच तुम्हाला निर्णय देऊ शकत नाहीयेत. आणि इथे मात्र हा सामना विजय झाला तो शिंदे कॉर्नर हा संघ. बाळलक खऱ्या अर्थानं 40-40 वॉरियर्स टीम. आणि आता 2 टीम मध्ये टॉप साठी खऱ्या अर्थानं सुपर ओव्हर खेळवली जाईल. दोन्ही टीमचे कर्णधार एकीकडे आयुष सुपरस्टार आयुष टीमचा कर्णधार आणि शिंदे कॉर्नर टीमचा कर्णधार टॉस साठी. या लगेच कोणताही विलंब करू नका. आता आपण लगेच सुपर ओव्हर खेळवणार आहेत, त्यानंतर मात्र ड्रॉ केला जाईल.